नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी येणारी महत्त्वाचे सामान्य ज्ञान या विषयावर आपण आजच्या या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे आलेले प्रश्न लगेच सोडवता येतील. सोबतच मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्याचं PDF अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहोत. लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियमन कधी मंजूर करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1965 साली मंजूर करण्यात आलेला आहे. 1977 प्रिंटिंग मिस्टेक आहे, टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. तर योग्य उत्तर आहे 1965 साली जो काही महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियमन जो आहे तो मंजूर झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मग कशासाठी हा जो अधिनियमन आहे, याच्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कशासाठी हा अधिनियमन तयार करण्यात आलेला, याचा उद्देश काय होता, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये बघा, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल आणि औद्योगिक जे काही नागरी अधिनियमन असेल, तर याच्यामध्ये यांचं कामकाज कशा पद्धतीनं या करतील, त्याबद्दलची सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचा असं या ठिकाणी हा जो अधिनियमन आहे हा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला की 2025 मध्ये कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा देशातील पहिला खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे? तर बघा, योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा यांनी भालाफेकीमध्ये 90 मीटरपेक्षा जास्त लांबीचा या ठिकाणी भाला फेकून हा जो काही विश्वविक्रम आहे तो केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच यांनी किती मीटरचा हा जो भालाफेक आहे केला होता, तर 90.23 मीटर एवढा भालाफेक त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत सर्वात जास्त हायेस्ट रेकॉर्ड जरी आपण याला म्हटलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर बघा, ही जी लीग आहे कुठे झाली होती 2025 मध्ये, कोणत्या लीगमध्ये हा जो विक्रम आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे? तर दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून हा जो विक्रम आहे तो करण्यात आलेला आहे. एकूण जो या ठिकाणी भालाफेक त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे तर 90.23 मीटर एवढा कुठल्या लीगमध्ये करण्यात आलाय? डायमंड लीग दोहा या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आणखीनच आपण जर पाहिलं तर भीमा नदी या ठिकाणी कृष्णा नदीच्या उपनद्या जर आपण पाहिलं तर तुंगभद्रा असेल, घटप्रभा नदी असेल, मलप्रभा नदी असेल आणि मुशी नदी या कृष्णा नदीच्या या ठिकाणी उपनद्या असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पण आपल्याला माहिती असणार आहे. इतर कोणत्या नद्या ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत? त्याच्यानंतर अजून एक आपल्याला पाहायला मिळतं की कोयना नदी ही कृष्णा नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर या दोन नद्याचा संगम जो आहे कराड या ठिकाणी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा आणि कोयना नदीचा या ठिकाणी संगम होतो. मग याच्यानंतर कृष्णा आणि कोयनाच्या संगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कराड या ठिकाणी समाधी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यावर पण बरेचसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात आणि जिथे ही समाधी आहे त्याला प्रीती संगम म्हणून ओळखलं जातं. प्रीती संगम, कृष्णा आणि कोयनेच्या संगमाला. तर हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर पण प्रश्न बरेच वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, सर्वात मोठी जर आपण कृष्णेची दुसरी उपनदी पाहिली तर तुंगभद्रा ही कृष्णेची सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे आणि सर्वात लांब उपनदी म्हणलं तर भीमा ही कृष्णेची सर्वात लांब उपनदी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे बरेचसे प्रश्न आहेत जे की रिलेटेड आहेत, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलमध्ये ह्याची आणखीन ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते PDF सोबत ॲड करून देईल. टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी सर्व PDF आणि जी काही भरतीविषयी महत्त्वाची माहिती आहे ते आपण देत असतो. सोबतच आपण तिथे जानेवारीपासूनच्या जुलैपर्यंतचे सर्व जेवढे काही या ठिकाणी चालू घडामोडी आहेत त्याचे PDF पण दिलेले आहेत, ते पण पहा. त्याचा अभ्यास करून तुम्ही परीक्षेला जाण्याच्या आधी जाऊ शकता. त्याच्यानंतर आपण चॅनलवर पण सर्व व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या व्हिडिओच्या, तर ते पण तुम्ही पाहू शकता.
त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला, इंडियन रेनेसान्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक कोण आहे असे विचारले आपल्याला. तर योग्य उत्तर आहे ऐश्वर्या पंडित यांनी हे पुस्तक लिहिलेलं, संपादित केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, शिक्षणाद्वारे राष्ट्रवादाचा प्रसार करण्यासाठी लोकमान्य टिळक आणि इतरांनी कोणत्या संघटनेची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. तर बघा मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीबद्दलची एक महत्त्वाची माहिती जर मग आपल्याला या ठिकाणी पाहायचं म्हटलं तर संस्थापक कोण कोण आहेत मग या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मग बाळ गंगाधर टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील आणि महादेव बल्लाळ नामजोशी या सर्वांनी मिळून या संस्थेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ही स्थापना कधी झालेली आहे तर 1884 साली. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झालेली आहे तर 1884 साली झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग संस्थापक कोण कोण आहेत तर बाळ गंगाधर टिळक असतील, गोपाळ गणेश आगरकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी या चौघांनी मिळून या संस्थेची स्थापना केलेली आहे. मग स्थापना कोठे करण्यात आली तर पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे 1884 साली. 1884 साली पुणे या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. मग या संस्थेची मुख्य शैक्षणिक जर संस्था आपण पाहिली तर फर्ग्युसन कॉलेज, जसं आपल्याला माहिती आहे फर्ग्युसन कॉलेज ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असलेलं पाहायला मिळतं. याच शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत कामकाज करते. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, 2025च्या मध्यात सुरू करण्यात आलेल्या नागपूर पोलीस ऑपरेशन थंडरद्वारे लक्षित केलेले मुख्य समस्या कोणती आहे तर योग्य उत्तर आहे अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचे विक्रमी संरक्षण निर्यात मूल्य किती आहे तर योग्य उत्तर आहे 23,622 कोटी एवढं भारताने या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात केलेली पाहायला मिळते. आतापर्यंत सर्वोच्च हे काही निर्यात आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एवढे दिवस आपण ऐकत होतो की भारत जो आहे संरक्षण जे काही साहित्य आहे ते बाहेर देशातून जास्त प्रमाणात आयात करतो, परंतु मागील काही वर्षामध्ये भारताने निर्यात पण या ठिकाणी सुरू केलेली आहे. स्टार्टअप इंडिया अंतर्गत असेल किंवा मेक इन इंडिया अंतर्गत असेल, नवीन नवीन प्रोजेक्ट, नवीन नवीन या ठिकाणी शस्त्रास्त्र भारतामध्ये निर्मिती केली जात आहे आणि त्याचं कुठंतरी या ठिकाणी निर्यातीमध्ये रूपांतर झालेलं आहे. ते एकूण जर आपण पाहिलं तर 2024-25 मध्ये भारताकडून 23,622 कोटी एवढे रुपयांची जी काही निर्यात आहे, एक विक्रमी निर्यात या ठिकाणी करण्यात आलेली आहे संरक्षण क्षेत्रांतर्गत किंवा संरक्षण साहित्याअंतर्गत. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, 2025 मध्ये शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे सुब्रमण्यम यांना हा जो काही पुरस्कार आहे 2025 चा पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग जर आपण 2025च्या पद्मभूषणचा या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्रामधील काही व्यक्तींना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. एकूण 3 व्यक्तींना 2025चा जो आहे तो पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. यामध्ये जर पाहिलं तर सार्वजनिक सेवेतील मनोहर जोशी असतील ज्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रख्यात गायक पंकज उधास असतील यांना पण मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांना हा जो काही पद्मभूषण पुरस्कार आहे 2025चा हा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कुठंतरी लिहून ठेवा, तुमच्या बुकमध्ये एका साईडला नोट करून ठेवा. परीक्षेमध्ये जरी एखादा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला तरी त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग पद्मश्री पुरस्कार असतील 2025 मध्ये कोणाकोणाला देण्यात आलेला आहे त्याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यावर पण परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत या ठिकाणी, मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठी कार्यान्वित संस्था म्हणून कोणत्या संस्थेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आशियातील प्रमुख एरोस्पेस अंतर्गत संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कुठे आयोजित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, मार्च 2025 मध्ये वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय कोण आहे? तर योग्य उत्तर आहे जयश्री व्यंकटसेन यांना हा पुरस्कार जो आहे 2025चा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद राज्यातील मंत्री परिषदेशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे अनुच्छेद 163 हा मंत्री परिषदेशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग प्रश्न पुढचा आहे, 2025च्या सुरुवातीला इस्रोने कोणती महत्त्वाची अवकाश तंत्रज्ञान कामगिरी साध्य केली? तर योग्य उत्तर आहे ऊर्जा हस्तांतरण. स्पेडेक्स उपग्रहाचे दुसरे स्वायत्त डॉकिंग या ठिकाणी इस्रोकडून करण्यात आलेलं आहे. प्रश्न आपला पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कामकाज कोणत्या अधिनियमानुसार नियंत्रित केले जाते? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार या ठिकाणी केले जाते. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं मित्रांनो, महत्त्वाचं याच्यामध्ये की अधिनियम 1958 नुसार या ठिकाणी कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी असं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. कलम 1958चा जो काही अधिनियम आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कलम 5 नुसार प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी असं निश्चित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारतातील अंतराळ संशोधन संस्थेने डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या प्रक्षेपण वाहनांचा वापर करून स्पॅडेक्स मोहीम या ठिकाणी सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे PSLV-C60 या यानाद्वारे ही जी काही स्पॅडेक्स मोहीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ते योग्य उत्तर आहे नदी आणि तिच्या उपनद्यांचं प्रदूषण जे आहे ते कमी करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असलेलं या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो की नाग नदी काठी वसलेलं शहर कोणतं आहे? तर आपण पाहू शकतो नागपूर हे शहर जे आहे नाग नदी काठी बसलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, एप्रिल 2025 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील सायबर दुरुपयोगास बळी पडलेल्या स्त्रियांसाठी निरावा आणि कायदेशीर मदत पोहोचवण्याचे काम करण्यासाठी कोणत्या केंद्रीय योजनेचा या ठिकाणी विस्तार करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे निर्भया निधी या योजनेचा या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मग जर आपण पाहिलं की ही योजना कुठल्या मंत्रालयाकडून या ठिकाणी जारी करण्यात आली आहे, तर महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ही जी काही योजना आहे या योजनेला सुरुवात करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या AI किरण उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर AI मधील महिलांचे नेतृत्व सक्षम करणे हा उद्देश त्यामागचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, महाराष्ट्रातील कोकण क्षेत्र खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या मध्ये असलेला हा कोकण पट्टा आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 1896-97च्या दुष्काळात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटिश शासनाविरोधात कोणत्या प्रकारचे या ठिकाणी निषेध सुरू केला होता? तर कर न देण्याची मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, सातवहन राजवंशाची राजधानी कोणती होती? ते योग्य उत्तर आहे प्रतिष्ठान म्हणजेच पैठण याला आजच्या तारखेमध्ये म्हणतो आपण. तर हे तुम्हाला IMP मध्ये जरी प्रश्न हा तुम्ही ठेवला तरी पण चालेल, विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. सातवाहन राजवंशाची राजधानी कोणती होती? तर पैठण हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करण्यावर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी कोणती आहे? ते योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. त्यानंतर प्रश्न पुढील आहे, एप्रिल 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च सागरी सन्मान राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे राजेश उन्नी यांना हा जो काही 2025चा सर्वोच्च सागरी सन्मान यालाच आपण राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार असं म्हणून ओळखलं जातं. तर हा राजेश उन्नी यांना देण्यात आलेला आहे 2025चा. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोण सामाजिक सुधारणा प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जात होतं?
आणि बाळ गंगाधर टिळकांचे जवळचे सहकारी होते, परंतु नंतर त्यांनी सुधारक नावाचे वेगळे प्रकाशन या ठिकाणी सुरू केले. योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. तर या 2-3 प्रश्नाचं उत्तर एकच आहे. यामध्ये 2 ते 3 प्रश्न असलेले तुम्ही पाहू शकता. कुठलेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील स्टेट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम कार्यान्वयाबाबत कोणते विधान सत्य आहे? तर योग्य उत्तर आहे बघा, महाराष्ट्रात SLNP हा EESL द्वारे स्ववित्त पुरवठा पद्धतीने कार्यान्वित केला जातो आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या 5व्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणून याला ओळखलं जातं. त्यालाच आपण एमका असेही म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मराठा शासक राजाराम महाराज यांनी कान्होजी आंग्रे यांना मराठ्यांना नौदलाचे नौसेनाधिपती म्हणून नियुक्त करताना कोणती पदवी दिली होती? तर सरखेल ही पदवी या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जिल्हा पातळीवरील कोण महाराष्ट्रातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो? तर जिल्हाधिकारी हा सर्वोच्च अधिकारी असलेला आपल्याला पाहायला मिळतं जिल्हा पातळीवरील. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये झालेल्या 14व्या इंद्र नवोदय सराव हा भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त सराव झालेला होता? तर योग्य उत्तर आहे भारत आणि रशिया या 2 देशामध्ये संयुक्त युद्ध सराव हा या ठिकाणी करण्यात आलेला होता. नाव आहे इंद्र नवोदय सराव हा या ठिकाणी आपण म्हणू शकतो, किंवा युद्धाभ्यास आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? ते योग्य उत्तर आहे MG रानडे यांनी 1870 मध्ये या ठिकाणी पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद अधिनियमन कधी मंजूर झाला? ते योग्य उत्तर आहे 1994 साली. प्रश्न पुढचा असणार आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेले बेस्ट एनर्जी प्लांट कोठे आहे? ते योग्य उत्तर आहे देवनार या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, 2025 मध्ये भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर योग्य उत्तर आहे 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान ह्या ज्या काही स्पर्धा आहेत ह्या आयोजित करण्यात आलेल्या आपण पाहू शकतो. यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, डिसेंबर 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे? ते योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेले डस्टलिक 6 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता? ते योग्य उत्तर आहे भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांदरम्यान हा जो काही डस्टलिक 6 हा सराव आहे, युद्ध सराव आहे, तो आयोजित करण्यात आला होता. बघा, युद्ध सरावावर जर आपण पाहिलं तर नांदेड GMC भरती जी होती त्याच्यामध्ये युद्ध सरावावर बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारले होते. त्यामुळे जे काही युद्ध सरावावरचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आले त्याला IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. ते मी तुम्हाला PDF मध्ये व्यवस्थित परत अजून तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अपडेट करून देतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी कोण आहे? योग्य उत्तर आहे उपआयुक्त हे सर्वोच्च अधिकारी असतात. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये प्रथमच भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश असलेला कोणता नवीन भूदलीय नौदल सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे भारत आफ्रिका प्रमुख सागरी सहयोग, यालाच ALKEYME असंही या ठिकाणी म्हणतो. प्रश्न पुढचा आहे आपला, 2025 मध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती योजनेची प्राथमिक उद्दिष्ट जे आहेत ते काय होते विचारण्यात आलेली आहेत. तर स्थलांतरित कामगाराच्या मुलांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखले देणे. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, ऑपरेशन कागदचा उद्देश डॅशमधील माओवाद्यांना संपवणे हा आहे. तर छत्तीसगड या राज्यातील माओवाद्यांना संपवण्याचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या जलप्रणालीतील प्रमुख प्रवाही नदी म्हणून कोणत्या नदीचे वर्णन या ठिकाणी केले जातं? तर पूर्णा नदीला या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेले संजीव
चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे? तर योग्य उत्तर आहे द ग्रेट कॉन्सिलिएटर. लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, नागपूर गोवा द्रुतगती महामार्गावर एक्सप्रेसवेवर एकूण लांबी किती आहे याची असं विचारण्यात आले. तर 802 किलोमीटर एवढी लांबी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर समृद्धी महामार्गाबद्दलचे पण बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेले होते लास्ट टाइम. पण नागपूर शहराविषयीचे बरेचसे प्रश्न नांदेडचे जीएमसी भरतीमध्ये परीक्षेमध्ये विचारले गेले होते. त्याच्याबद्दलची थोडी माहिती तुम्ही करून घ्या. नागपूर शहरामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या संस्था आहेत, कुठल्या कुठल्या महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत, कुठल्या खाणी मिळतात नागपूर जिल्ह्यामध्ये, ते सगळं तुम्ही पाहून घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रश्न बरेचसे विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर उष्णकटिबंधीय मान्सून वारे जे काही आहे या ठिकाणी मान्सून आहे महाराष्ट्रामध्ये आढळत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025च्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर क्रमांक 131वा आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 2025 मध्ये कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हातातून नेता येण्याजोगे पोर्टेबल उपकरण या ठिकाणी विकसित केले? तर योग्य उत्तर आहे IIT वाराणसीकडून हे जे काही सहज हातातून नेण्यासारखं पोर्टेबल उपकरण विकसित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल LAHDCच्या लिहायच्या स्थापनेचे मुख्य कार्य काय आहे हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर नियोजकांचे लोकशाही विकेंद्रीकरण या ठिकाणी मुख्य याच्या मागचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे? तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 कधी लागू करण्यात आला? तर 15 ऑगस्ट 1947 लागू करण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी कोणता भारतीय लेखकाला या ठिकाणी 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्पसाठी जो काही बुकर पुरस्कार आहे 2025चा तो प्रदान करण्यात आलेला आहे, मिळालेला आहे. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, कोणत्या मराठा नेत्याने 18व्या शतकातील अंतर्गत गोंड संघर्षाचे भांडवल करून नागपूर प्रदेश या ठिकाणी ताब्यात घेतले होते? तर योग्य उत्तर आहे राजे रघुजी भोसले यांनी. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारतातील संविधानाची 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पक्षांतराच्या कारणास्तव पात्रता अपात्रता याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, 24वी हिंद महासागर इन असोसिएशन IORA बैठक कोणत्या देशाने या ठिकाणी आयोजित केली? तर योग्य उत्तर आहे श्रीलंकेने आयोजित केलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या 2019 मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व या ठिकाणी दिले आहे? तर योग्य उत्तर आहे अफगाण, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील छळग्रस्त बिगर मुस्लिम अल्पसंख्याकांना या ठिकाणी या कायद्याच्या दुरुस्ती अंतर्गत नागरिकांना किंवा या व्यक्तींना भारतामध्ये नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. योग्य उत्तर आहे आपलं अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश यामधील छळग्रस्त बिगर मुस्लिम जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठीचा ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत केली जाते? तर योग्य उत्तर आहे अनुच्छेद 148 अंतर्गत केली जाते. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये या ठिकाणी भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर 96वा क्रमांक आहे भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी भारताचा. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, मार्च 2025 मध्ये कोणत्या मंत्र्यांनी इंडिया बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2025 आणि बायोटेक स्टार्टअपसाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह या ठिकाणी प्रकाशित केले? तर जितेंद्र सिंह यांनी प्रकाशित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न आपला पुढचा आहे, महाराष्ट्र सरकारकडून हरित प्रमाणित इमारतींसाठी ग्रीन सर्टिफिकेट बिल्डिंग
हे काय प्रोत्साहन दिले जाते, तर प्रोत्साहन याच्यामध्ये किती दिलं जातं किंवा काय दिलं जातं हे विचारण्यात आलेलं आहे. तर अतिरिक्त मजल्यावरील जागेचा निर्देशांक यामध्ये दिला जातो. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, राणी की वाव ही पायऱ्यांची विहीर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर गुजरात राज्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न आपला पुढचा आहे, मे 2025 या महिन्यात घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे, योग्य उत्तर आहे बायो E3 बायोटेक्नॉलॉजी धोरणाशी या ठिकाणी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार 125 देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो, योग्य उत्तर आहे 111वा. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, महाराष्ट्रातील कोणती इमारतीच्या शाश्वत डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने लीड प्लॅटिनम आणि GRIHA 5 स्टार प्रमाणपत्रासह दोन्ही प्राप्त केलेलं आहे, ते योग्य उत्तर आहे सुझलॉन वन अर्थ पुणे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे, कोणाला या ठिकाणी विचारण्यात आले, तर साध्वी ऋतंभरा यांना हा जो काही पद्मभूषण पुरस्कार आहे 2025चा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी, मार्च 2025 मध्ये INIOCHOS 25 हा सराव जो आहे कोणत्या हवाई तळावर आयोजित करण्यात आला होता, तर योग्य उत्तर आहे अँड्रा विडा हवाई तळावर या ठिकाणी, विमानतळावर या ठिकाणी हा जो काही युद्धाभ्यास आहे तो आयोजित करण्यात आलेला आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण GK असेल आणि GS असेल या दोन्हीचे महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याचं PDF टेलिग्राम चॅनलला मिळेल तुम्हाला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि चालू घडामोडीचे व्हिडिओज आपण जानेवारीपासून जुलैपर्यंतचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलवर दिलेले आहेत, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. शेवटी प्लेलिस्ट पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओज पहा. परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा 100% तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.